आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर विरोधक विधान परिषदेमध्ये आक्रमक झाले। जयकुमार गोरे, संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अशी मागणी अनिल परबांनी केली। तर ठाकरेंना विचारा संजय राठोडांना क्लीन चिट का दिली असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय। ही अंबादास दानवेने सांगितली संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा घ्याला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता। आता काय त्यांचा त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे? याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी करा। शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोला, चौकशी करता हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली। जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या। अरे आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणे? मला सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं, त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली, याचा उत्तर यांनी दिलं पाहिजे। अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार। अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये। तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित। माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केले, माझ्या परिवाराने सहन केले ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला। आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला। आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली। यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं। काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात, सगळं संपलं। आणि जाता जाता काय म्हणले? तिच्या नवऱ्याला पकडलं। अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो,